कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पावसाच्या पाण्याची गळती झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या घटनेनंतर भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत मंदिराचे संवर्धन सुरू आहे, मात्र या कामाच्या गुणवत्तेवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. मंदिराच्या मूळ दगडी रचनेलाही धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. गेल्या 8 दिवसात जो पाऊस पडला त्या पावसामुळे अंबाबाई मंदिरात बऱ्याच ठिकाणी गळती लागली. त्याची माहिती घेतली असता पुरातत्व खातं इथं काम करते आणि वरचं छत उकरलेलं असल्यामुळे ही गळती झाली असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. पण हे काम करत असताना योग्य ती काळजी या पुरातत्व विभागाकडून घेण्यात आलेली नाहीये. हे फक्त निमित्त जरी असलं तरी अशा बऱ्याच ठिकाणी जे काम चालू आहे संवर्धनाचं त्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने केल्या जात नाहीत. यासाठी पुरातत्व विभागच जबाबदार आहे. त्यांच्याकडे तज्ञ अधिकारी नाहीत किंवा जे अधिकारी आहेत ते या कामावर पाहणी करण्यासाठी येत नाहीत, या कामासाठी वेळ देत नाहीत. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा त्यांचे जे कामगार आहेत हे सुद्धा यातले काही तज्ञ नाहीत. या प्रामुख्यानं जर बघितलं तर मंदिरावर प्रत्येक दगडावर बारीक नक्षीकाम आहे, वेगवेगळ्या लहान सहान मोठ्या मूर्ती आहेत. ते ग्राइंडरनं कापण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. म्हणजे मूळ मंदिराचा जो ढाचा आहे त्यालाच कुठेतरी बाधा आणण्याचं काम या पुरातत्व विभागाकडून होतंय आणि याच्यासाठी आम्ही आक्षेप घेतलेला आहे. लवकरच आम्ही याबद्दल पालकमंत्री आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या या गोष्टी निदर्शनास आणून या योग्य ती जबाबदारी व्यक्तीला हे देऊन हे काम पूर्णत्वाकडून चांगल्या पद्धतीने व्हावं हीच आमची अंबाबाई भक्त म्हणून अपेक्षा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाच्या स्पष्टीकरणाकडे आता भाविकांचे लक्ष लागले. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.